आता आम्ही ह्या मिनी विधानसभा असं संबोधले जाणार जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं पुरी पण ताकद होती. आज आपल्याला ते ताकद 2 पटीनं वाढलेले आहे. कारण शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटातनं शिवाअण्णा तेली यांनी पण आपल्याकडे आलेला आहे. आज तुम्ही बघत असाल तर हे इथं भरणारी त्यातली 90% भारतीय जनता पार्टी म्हणून उमेदवारी म्हणून मागायला आलेलं आहे. त्या वरिष्ठ नेतृत्वानं ज्यांना कमळ चिन्ह देणार आहे हे आपलं उमेदवार म्हणून सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि गडिंग्लजचं पंचायत समितीचं सभापती हे भारतीय जनता पार्टीचंच होणार अशा ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आज गडिंग्लज तुम्ही ते सांगू इच्छितो. प्रथमतः सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती गडिंग्लज तालुक्यात किती उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत? आपल्याकडे सगळ्याच गटातनं 3 इच्छुकांनी फॉर्म भरलेला आहे. पण त्या इच्छुकांनी पण असं सांगितलं आम्हाला 3 पैकी कुणाला पण कमळ चिन्ह मिळालं त्याचं आम्ही 100% प्रामाणिकपणानं काम करून त्या कमळ चिन्ह कसं निवडून येतील त्याचं म्हणजे एक व्यूहरचना करत आहे असं म्हटलेलं आहे. नागरिकांना काय आवाहन करताय? नागरिकांना आव्हान करण्याइतपत काय मी मोठं नाही, पण नागरिकांना ह्या निवडणूक स्वतःच्या हातात घेतलेल्या आत्ता झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जर बघितलं गेलं आणि ह्याही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सर्वात मोठं पक्ष हे भारतीय जनता पार्टी पक्षच असणार आहे. ह्याच्यात काय शंका नाही. धन्यवाद.